सोलापुरातील आसरा येथील SB आयकॉन या इमारतीमधील 150 पैकी जवळपास 30 ते 40 नागरिक दूषित पाण्यामुळे आजारी पडले आहेत. महानगरपालिकेच्या आरोग्य टीमने सर्व रहिवाशांची तपासणी केली असून उलटी जुलाब असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. SB आयकॉनमधील नागरिकांनी माहिती देताना सांगितले, ड्रेनेजचे घाण पाणी बोरच्या पाण्यात मिसळल्याने ही दुर्दैवी परिस्थिती निर्माण झाली आहे. सोलापूर महानगरपालिका आरोग्य प्रशासनच्या डॉक्टर सुहासिनी वाळवेकर यांनी सांगितलं, आम्ही सर्व इमारतीमधील नागरिकांची आरोग्य तपासणी करत आहोत. आतापर्यंत 30 रुग्ण उलटी जुलाबाचे आढळले आहेत. नगरसेवक अजर उंडेकरी यांनी संताप व्यक्त करताना सांगितले, या सर्व घटनेला महानगरपालिका प्रशासन जबाबदार आहे. ड्रेनेज तुंबल्याची माहिती आम्ही महानगरपालिका प्रशासनाला वेळेवर कळवली होती. SB आयकॉनमधील रहिवासी डॉक्टर आसिफ शेख यांनी सांगितले, आम्हाला साथीच्या आजारापासून वाचवा. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने आम्हाला मदत केली, मात्र ड्रेनेज लाईन दुरुस्तीसाठी कोणीही आले नाही. तुमचं नाव सांगून स्टार्ट करा. काय झालं पूर्ण इमारतीमध्ये आणि काय प्रॉब्लेम झाला? नमस्कार, मी डॉक्टर शेख, मंत्री चंडक आसरा होडगिरो इथला रहिवासी असून इथली सध्याची ह्या एरियातली आरोग्याची परिस्थिती आहे लोकांची भयंकर बिघडलेली आहे. जेणेकरून गुरुवार शुक्रवार ते शनिवारपासून इथले पूर्ण ड्रेनेज ओव्हरफ्लो झाल्यामुळे ओव्हरफ्लोचं ड्रेनेजचं सगळं घाण पाणी तिथल्या बोरिंगच्या आणि पिण्याच्या पाण्यामध्ये मिसळून तिथलं पर्क्युलेशन होऊन सगळ्यांची परिस्थिती गंभीर झालेली आहे. जेणेकरून प्रत्येक लोकांना इथं प्रत्येक घराच्या लोकांना उलट्या आणि जुलाबाचा आजार होत आहे. तरी आम्ही सकाळी कॉर्पोरेशनच्या आरोग्य अधिकाऱ्यांना कळवल्यानंतर तिथे आरोग्य अधिकारी नई जिंदगीचे आरोग्य अधिकारी डॉक्टर गावडे मॅडम त्यांनी चांगला प्रतिसाद दिला. ते आले, पेशंटला बघत आहेत, त्यांच्या प्रतीने ते तपासणी वगैरे करत आहेत. परंतु कॉर्पोरेशनचा आम्हाला असा अनुभव आला की त्यांनी आपली जबाबदारी झटकण्याचं काम केलं असं आम्हाला निदर्शनास आलेलं आहे. तरी आमची अशी अपेक्षा आहे की ड्रेनेज लाईन जी तुंबलेली आहे किंवा रस्ते जे खराब झालेले आहेत, जी परिस्थिती गंभीर खराब झालेली आहे मंत्रिचंडक एरियाची, त्याचा फक्त आयुक्त साहेबांनी त्याच्यावर लक्ष घालून परस्परीने येऊन त्याचा निवारा करावा. या इमारतीमध्ये एकूण किती नागरिक राहतात आणि किती नागरिक आजारी ही मंत्रिचंडकची सगळ्यात उच्चभ्रू इमारत आहे. जेणेकरून ह्या अपार्टमध्ये जवळपास 150 लोक राहतात. ह्या 150 लोकांमध्ये कमीत कमी 70 ते 80 लोक आजारी पडल्यास पण सगळ्यांना सेम आजार आहे, थंडी, ताप, उलट्या आणि जुलाब. मग प्रथमोपचार म्हणून महापालिकेने आरोग्याची टीम पाठवली. हो, आरोग्य खात्याची टीम आले, डॉक्टर मॅडम आले, ते चेक करायला लागले. त्यांनी पाण्याचे सॅम्पल सुद्धा घेतले आहेत, लोकांचं ब्लड सॅम्पल सुद्धा घेत आहेत. त्याच्यात तर अजून रिपोर्ट वगैरे आलेले नाहीये, पाण्याचं पण रिपोर्ट आलेलं नाहीये. पण आमचं जे अनुभव आहे 2-3 दिवसात की हे जे आजार आहे आमच्या पाण्यामुळे किंवा आतल्या संसर्जनामुळे झालेलं नाहीये. हे पाणी कॉर्पोरेशन ड्रेनेज लाईन तुंबल्यामुळं मग त्याचं घाण पाणी सगळं साचून ते पाण्यामध्ये परमेश्वर होऊन ते मिक्स झालेलं आहे. नगरसेवकांना तुम्ही तक्रार केल्यानंतर काय प्रतिसाद मिळाला? नगरसेवक आमचे जे आहेत, आम्ही ज्यांना ओळखतो, शोहेब चौधरी जे आहेत, त्यांना सुद्धा आम्ही कॉन्टॅक्ट केला. त्यांचा सुद्धा प्रतिसाद चांगला आहे. शनिवार रविवार पण 2 दिवस ते आले, त्यांनी प्रयत्न केले. पण असं सुद्धा आम्हाला वाटतं की त्यांना सुद्धा तेवढं अधिकाऱ्यांकडनं किंवा प्रशासनाकडनं जसा सपोर्ट एका मानकरी व्यक्तीला मिळायला पाहिजे तसं मिळत नाहीये. तुम्ही कॉर्पोरेशनवर गंभीर आरोप करता, मग कॉर्पोरेशनने तुम्हाला प्रतिसाद दिला नाही? आता बघा तुम्ही, ते कॉर्पोरेशन लोक किती आहेत आणि काय आणि आले जरी असतील, आम्ही इव्हन ऑनलाईन तक्रार सुद्धा केलेली आहे. तुम्ही ते ऑनलाईन तक्रार सुद्धा बघू शकता. आमचं ऑनलाईन तक्रारचा ID सुद्धा आहे आमच्याकडे. त्याला सुद्धा काही आम्हाला अजून पण आलेलं नाही. सकाळी काय ना त्यांचं आयुक्त आलेले झेडो आलेले, पण त्यांनी असं आम्हाला म्हणजे एक्सपिरियन्स आला की त्यांनी त्यांची जिम्मेदारी झटकून देत होते. इथं या मंत्रिचंडकच्या इमारतीमध्ये उच्चभ्रू सोसायटी आहे. ही इमारत जवळपास 150 नागरिकांची वसाहत आहे. तर दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य खराब झालेले आहे, त्यांना ऍडमिट करण्याची वेळ आलेली आहे, त्यांना उलटी जुलाबचा त्रास झालेला आहे. तर आपल्या जबाबदार कोण आहे, काय? इसके जवाबदार जो है महापालिका है. क्यों है इसलिए बोलता हूँ आपको कि तकरीबन 15-20 दिन से और पिछले 2 महीने से ये जो चेंबर है SB आइकॉन मंत्री चंडक के रोड पर का, ये ब्लॉक होता है. हम उनको बार बार तकरार दे रहे हैं, साफ सफाई कर लो. वो आते हैं, उसका काम कर चले जाते हैं, फिर से ब्लॉक होता है. जैसा कि अभी मेरे साथी ने बताया कि हमने कम से कम 2 महीने पहले से ये इसका पाठ पुरावा किया है कि ड्रेनेज लाइन इसकी चेंज करना पड़ेगा, क्योंकि ये मंत्री चंडक का बहुत जगह प्रॉब्लम है.
यहाँ SB आइकॉन के सामने है, SB विहार के सामने है और नीचे मस्जिद कुबा मस्जिद के पास से। तो ये लाइन चेंज करने के लिए हमने बार बार महापालिका को बताया है और इसलिए हमने बजट का भी तरतूब की हुई है। इंशाल्लाह आने वाले वक्त में होगा काम ये, लेकिन महापालिका के लापरवाही ऐसी है कि टाइम पर आदमी नहीं है। हमारे वार्ड में हमारी तकरार हमेशा है महापालिका में। कल आयुक्त साहब, बीच में आयुक्त साहब को बताया हमने कि आदमी कम है इधर, तो आदमी ज्यादा लगना जरूरी है यहाँ पर। और ये जो लोग बीमार पड़े हैं इसके जिम्मेदार जो है महापालिका है, जो वक्त पर काम नहीं करते आकर। अब लोग कहेंगे नगर सेवक रहने के बाद तुम क्या कर रहे हैं। हमारे तरफ से हमारी पूरी कोशिश चल रही है, हम पूरा काम कर रहे हैं। बहुत साल पुराने मसले हैं ये, इंशाल्लाह आने वाले वक्त में आहिस्ता आहिस्ता खत्म होंगे ये मसले। मी डॉक्टर सुहासिनी वाळवेकर, शहर सातरोग तज्ञ। नई जिंदगी UPSCचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गावडे यांचा मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की आमच्या एरियामध्ये SB प्लाझा या अपार्टमेंटमध्ये लूज मोशन्सचे मल्टिपल पेशंट सापडलेले आहेत। सो त्यांना गाईड केलं होतं की ते तुमच्यापर्यंत आलेले नसतील तर तुम्ही तिथे पोहोचा आणि किती पेशंट आहेत याचा सर्वे करून घेऊ देत। त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या टीमला आशाताई ANM आणि PHN यांना इथे पाठवलेलं आहे। सो इथे जवळजवळ 30 ते 40 पेशंट सापडलेले आहेत 35 घरांमधनं। सो आता ते लूज मोशन्स का झालेले आहेत, 1-2च आहेत। तिथे असणारे डॉक्टर आसिफ यांनी त्यांना ट्रीटमेंट दिलेली आहे आणि ते आता सगळे स्टेबल आहेत। कोणालाही ऍडमिटची सध्या तरी गरज नाही आहे। तरी पण आमचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गावडे मॅडम येऊन स्वतः या पेशंटला तपासतील आणि ट्रीटमेंटचा पार्ट जर काही असेल ORS वगैरे ते तर आता दिलेलंच आहे आणि ते अन्नातून झालेलं आहे किंवा पाण्यातून झालेलं आहे यासाठी पाण्याचं सॅम्पल घेतलं जाईल, ते तपासणीला पाठवलं जाईल आणि जर आढळलं की अन्नामधून झालेलं आहे का, तर हे सगळे वेगवेगळे फ्लॅट्समध्ये राहतात त्यामुळे अन्नाचा तर संबंध येत नाही। जर पाण्यातून झाला आहे किंवा आता पावसाचे दिवस आहेत ते पर्टिक्युलरली स्कॅटर्ड पेशंट असतील तर त्याप्रमाणे नियोजन केलं जाईल। एवढंच मी बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।